मावळमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष पाहायला मिळाला। देहुरोड बाजारपेठेतील सिंध प्रांतातील भाटिया समाजाच्या श्रीकृष्ण मंदिरात कृष्ण जन्माचं स्वागत करण्यात आलं। यावेळी संपूर्ण मंदिराला श्रीकृष्ण बालिका मंडळांच्या मुलींनी विविध रंगांच्या फुलांनी तसंच रंगीबेरंगी फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं होतं। साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं श्रीकृष्ण जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस बाळकृष्णाच्या पाळण्यामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती। यावेळेस साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर इथं श्रीकृष्ण मंदिरामध्ये मोठ्या उत्साहानं श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला। सुंदर रांगोळी यासह विद्युत रोषणाईनं नटलेल्या श्रीकृष्ण मंदिरात पारंपरिक पद्धतीनं पाळणा म्हणून भक्तांनी श्रीकृष्ण जन्माचं स्वागत केलं। अजमेरमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। या ठिकाणी असलेल्या इस्कॉन टेम्पलमध्ये विशेष पूजा करण्यात आली। यावेळेस भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पंढरपुरात यंदाही परंपरागत पद्धतीनं बडवेवाड्यामध्ये गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली। यावेळेस कीर्तन भजनाचा सर्व भक्तांनी आस्वाद घेतला। मृदुंगाच्या सुरामध्ये सर्वजण मग्न झाले। दहीहंडीच्या मुहूर्तावर सिडकोनं 902 घरांची योजना जाहीर केली। या घरांच्या ऑनलाईन नोंदणीला आजपासून सुरुवात होणार आहे, तर 10 ऑक्टोबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार असल्यानं सिडकोच्या संबंधित विभागानं स्पष्ट केलं आहे। राज्यातील 17 IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। या प्रामुख्यानं आदिवासी विकास प्रकल्प संचालक, सहाय्यक जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे। पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6वी मार्गिका तयार करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीत 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्यानं प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। मागील 1.5 वर्षामध्ये महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। 1.5 वर्षामध्ये तब्बल 4873 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पिंपरी चिंचवड शहरवासियांची तहान भागवणारं पवना धरण 100% भरल्यानं वर्षभराची जलचिंता मिटली असली तरी पाणी पुरवठा दिवसाआडच कायम राहणार आहे। आंध्रा भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाचं काम पूर्ण होईपर्यंत दररोज पाणी पुरवठा केला जाणार नसल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये बुधवारी टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा होणार आहे। बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। हा पाणी पुरवठा दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामांसाठी बंद राहणार आहे। भिवंडीमध्ये बुधवारी पाणी कपात होणार आहे। शहरामध्ये पाणी पुरवठा होणारा स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युटर कंपनी 24 तासांसाठी पुरवठा बंद ठेवणार आहे। बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे। बदलापुरातील 2 अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूरसह डोंबिवलीतील मनसेच्या मानाच्या दहीहंड्या रद्द केल्याची घोषणा मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे। दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं अनेक भागांमध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यातील गोविंदा पथकांना घेऊन येणाऱ्या वाहनांसह इतर वाहनांमुळे कोंडी होऊ नये यासाठी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। टेंबी नाका, नौपाडा, वागळे इस्टेटमधील पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे। जखमी होणाऱ्या जखमी गोविंदांसाठी सरकारी रुग्णालयामध्ये 30 बेडची व्यवस्था तयार करण्यात आली आहे। त्याचबरोबर विशेष कक्ष, महत्त्वाच्या मोठ्या दहीहंडींच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकं ठाणे पालिकेनं तैनात केली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही व्यवस्था केली जाणार आहे। नागपुरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मनपाच्या 10ही झोनमध्ये सर्वेक्षण सुरू आहे। या सर्वेक्षणामध्ये 6,44,046 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। याचबरोबर आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू सोबतच तापाचेही रुग्ण वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास या आजारावर मात करता येईल असा दिलासा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय।
कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे। पश्चिम रेल्वे लवकरच मडगाव बांद्रे टर्मिनस मडगाव ही एक्सप्रेस सुरू करणार आहे। ही एक्सप्रेस आठवड्यातून 2 वेळा धावणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही एक्सप्रेस सुरू होणार असल्याने कोकणात जाणाऱ्या भाविकांना याचा दिलासा मिळणार आहे। MMRDAनं ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे खाडी किनारी मार्ग प्रकल्प हाती घेतलाय। या प्रकल्पाचं काम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून MMRDAनं निविदा प्रक्रिया राबवली आहे। लवकरच निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे या प्रकल्पासाठीचं भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे। ठाणे महानगरपालिकेनं या प्रकल्पासाठी 92% भूसंपादन पूर्ण केलंय। बदलापुरातील मुलींवरील अत्याचाराचं संपूर्ण राज्यासह देश हादरून गेला होता। त्यानंतर राज्य सरकारनं सखी सावित्री, विशाखा समिती आणि शाळांमध्ये सीसीटीव्ही बाबत आढावा घेण्यात आला। त्यात ठाणे जिल्ह्यातील शाळांचा देखील आढावा घेण्यात आला। यामध्ये जिल्ह्यातील 4782 पैकी 3013 शाळांमध्येच ही यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। तर सुमारे 37% म्हणजेच 1769 शाळांमध्ये सीसीटीव्ही कार्यरत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये हळूहळू वाढ होऊ लागली आहे। त्यानुसार 7 महिन्यांच्या कालावधीत अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ही 50 लाखांवर पोहोचली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनानं या भरतीसाठी घातलेल्या जाचक अटी अद्याप शिथिल केलेल्या नाहीयेत। पालिका प्रशासनानं उमेदवारांकडून 12वी आणि पदवी पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्रही मागितलंय। हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नसल्यानं अनेक जण वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते। दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात। या गोविंदांना तातडीनं वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महापालिकेची रुग्णालयं सज्ज झाली आहेत। राज्यात गेल्या 5-6 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजपासून कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। किनारपट्टी घाटमाथ्यावर मात्र हलक्या सरींची शक्यता आहे। सोयाबीन नंतर आता मुगालाही कवडी मोल भाव मिळतोय। केंद्र सरकारनं जाहीर केलेला हमीभाव 8682 रुपये प्रति क्विंटल आहे, पण शेतकऱ्यांना सध्या जेमतेम 7000 रुपये दर मिळतोय। बाजारात आवक वाढताच दरात आणखी घसरणीची भीती आहे। केंद्र सरकारनं मंत्रिमंडळामध्ये 24 ऑगस्टला युनिफाईड पेन्शन योजना मंजूर केली आहे। 1 एप्रिल 2025 पासून ती लागू होणार असून मध्य रेल्वेमध्ये कार्यरत 70,778 कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती रेल्वेच्या शिरस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे। एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झालेली असताना महामंडळाचे पदाधिकारी जुन्या मोडवर गेले आहेत। आता त्यांनी प्रवाशांना शिस्त लावण्याचे प्रयत्न चालवले आहेत। या पार्श्वभूमीवरती आधी तिकीट घ्या, नंतरच बसमध्ये चढा अशी पद्धत एसटीनं सुरू केली आहे। दहीहंडीच्या अनुषंगानं शहरामध्ये पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जाते। त्यासाठी मोठ्या उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील बसवण्याच्या सूचना पोलिसांमार्फत आयोजकांना करण्यात आल्या आहेत। गेल्या 5 महिन्यामध्ये मुंबईतून महिला बेपत्ता झाल्याप्रकरणी 509 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। यापैकी 444 गुन्ह्यांची उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय। मात्र उर्वरित 65 महिलांचं गूढ हे कायम आहे। म्हाडातर्फे शुभंकर चिन्ह तयार केलंय। 28 ऑगस्ट रोजी शुभंकर चिन्हाचं अनावरण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडा मुख्यालयामध्ये करण्यात येणार आहे। राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांतर्गत आलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये आभासी प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। या प्रयोगशाळेद्वारे बी बियाणं, रोप त्यांच्या विविध भागाचे निरीक्षण करणं व त्यावर संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार आहे। त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये डिजिटल व स्मार्ट वर्गखोल्या तसंच व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणाली अद्ययावत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे।